गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विकास कामांवरून त्यांचं संजय राऊतांनी कौतुक केलंय। नक्षली जिल्ह्याची ओळख पोलाद सिटी अशी होणार असेल तर स्वागतच। गडचिरोलीत संविधानाचं राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकास पात्र आहेत असं राऊतांनी म्हटलंय। फडणवीसांचं कौतुक करत राऊतांनी एकनाथ शिंदेंना टोलाही लगावलाय। बघा, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत। सरकारशी किंवा त्यांच्याशी आमचे नक्कीच राजकीय मतभेद आहेत। एखादं सरकार आमच्या विचारांचं नसेल, पण त्यांनी एखादं चांगलं पाऊल उचललं असेल, आमच्या राज्याच्या हिताचं आहे, राज्याची सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, राज्याची सामाजिक समीकरणं यांना दिशा देणारा असेल तर सर्व राजकीय वैर दूर ठेवून त्याचं कौतुक केलं पाहिजे। देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 10 खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। त्यांनी शस्त्र हाती ठेवलं आणि संविधान हाती घेतलं। याचं प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला याचं कौतुक वाटलं पाहिजे। आणि गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा वाहणार असेल तर त्याचं कौतुक जर कोणी करणार नसेल तर ते चुकीचं ठरेल। याआधीचं आम्ही पालकमंत्री पाहिले ना, म्हणून आम्हाला हे काम अधिक महत्त्वाचं वाटतं। विकासात गडचिरोली चंद्रपूर ही खरं म्हणजे सुवर्णभूमी आहे। ही सुवर्णभूमी आहे। तिकडलं जे मायनिंग आहे, जसं काल त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी, ही पोलाद सिटी म्हणून ओळखली जाईल। याआधीचं आम्ही पालकमंत्री पाहिले ना, त्या जिल्ह्यामध्ये येणारा उद्योगाकडून खंडण्या गोळा करायच्या। तिकडला येणारा उद्योग हा तिकडल्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी नसून फक्त खंडण्या आणि हप्ते गोळा करण्यासाठीच आहे, असं काही लोकांनी तेव्हा ठरवलं होतं। सुशिक्षित तरुण हा पकोडे तळण्यापेक्षा हातात शस्त्र घेऊन सत्ता गाजवायचा प्रयत्न करतो, त्याला नक्षलवाद। आणि तो जर असा नष्ट होणार असलेल्या महाराष्ट्र आणि या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी ते पाऊल उचललं असेल तर ते पाऊल अत्यंत विधायक आहे राज्यासाठी, आणि त्याचं अभिनंदन आणि कौतुक करणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।